राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं नवीन कार्यालय जे आहे ते आपण आता पाहतोय। नुकतंच या कार्यालयाचं जी पूजा आहे ती आज करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण या कार्यालयाचं नूतनीकरण जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नवं कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि आज या निमित्ताने बैठक देखील घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष दीपक आबा सावंगी पाटील आपल्यासोबत आहेत। आबा, खरं तर नवीन कार्यालय आज ओपनिंग केलेलं आहे आपण, कशा पद्धतीनं या पुढचा कारभार जो आहे तो आपण हाकणार आहात आणि काय संकल्प आहे? आज राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्याची पहिली बैठक राजकारणातल्या घडामोडीनंतर या ठिकाणी झाली आहे। मी आपल्याला सांगितलं होतं बैठक बोलवली होती, पण बैठकीचं रूपांतर मेळाव्यात झालं। एवढा मोठा प्रचंड असा प्रतिसाद आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी मिळालेला आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादीची वाटचाल सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची निर्णयात्मक असेल आणि त्यासाठी एक ऑफिसही आम्ही आजपासून जिल्ह्याला या ठिकाणी समर्पित केलेलं आहे। तर भविष्य काळामध्ये या ऑफिसमधनं सगळा कारभार आमचा चालू शकेल। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। अजितदादांचा देखील दौरा जो आहे तो होण्याची चर्चा होती। साधारणपणे केव्हा दौरा असेल आणि त्याचा कसा कार्यक्रम असेल? दादांनी साधारण जानेवारीमध्ये येतो म्हणून सांगितलेलं आहे। 15 जानेवारीपर्यंत दादांचा तटकरे साहेब पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आमच्या महिला अध्यक्ष असं दादांच्या नेतृत्वाखाली दादा स्वतः आणि सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन सोलापूरला येतो म्हणलेत। त्यावेळेला पदाधिकाऱ्यांचा मेळावा, दोन्ही कार्यालयाची उद्घाटनं आणि प्रत्येक तालुकावाईज दिवसभरात चर्चा आणि पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये त्यामध्ये काही निर्णय त्यावेळेला होते। खरं तर आपण एक टॅगलाईन दिली होती की घड्याळ तेच, चिन्ह तेच, मात्र काटे नव्हे। काय नक्की? वेळ नव्हे, घड्याळ तेच पण वेळ नव्हे। त्यामुळे घड्याळ तेच आहे। आता नव्यानं पुन्हा एकदा उभारणी पक्ष संघटनेची राज्यामध्ये सुरू आहे। ज्यांना काय जे वाटते त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतले, पण आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातली फळी मजबूत करण्यासाठी जो संकल्प केलेला आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून मी आता परत एकदा तुम्हाला सांगतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक बोलवली, पण बैठकीचं रूपांतर मेळाव्यात झालं। एवढा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून देशाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रथम क्रमांकावर कशा पद्धतीने येईल अशा पद्धतीची वाटचाल भविष्य काळामध्ये आमची राहणार। नवीन कार्यकारिणी साधारण किती कालावधीमध्ये आपण जाहीर करणार? 8 ते 10 दिवसामध्ये आमची नवीन कार्यकारिणी जाहीर होईल। यस, धन्यवाद। आपण पाहतोय खरं तर नवीन कार्यकारिणी जी आहे ती लवकरच जाहीर होईल आणि हे नवं कार्यालय आहे अजितदादांच्या हस्ते याचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे। साधारणपणे 15 जानेवारीपर्यंत अजित पवारांचा दौरा जो आहे तो सोलापूरमध्ये असणार असल्याची माहिती जी आहे जिल्हाध्यक्ष दीपक सावंगी यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।